36 धावा डावफलकावर लागलीत. स्विच हिट, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, इनफिल्डच्या वरून चेंडू जाईल. चला पुन्हा एकदा मॅचला होते सुरुवात. ह्यावेळेस पंच केलाय, खूप चांगला स्ट्रोक, स्क्वेअर कट केला जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. चेंडू होईल फरार. फलंदाज रोहित खराच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. फुटला जाऊन थोडासा अपीस केलाय इनफिल्डच्या वरून पॉइंटच्या डोक्यावरून हा रोहित. स्टेप आउट केलाय डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. रोहित खराच्या बॅट मधून येतोय एक लाजबाब दर्जेदार धर्मवीर चषक षटकार. थँक्यू व्हेरी मच. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. स्ट्रेट बॅटने खूप चांगलं टायमिंग, अगदी बॅट सरळ रेषेत पाहायला मिळाल्या आणि समोरच्या दिशेने खूप चांगला स्ट्रोक लगवला गेलाय. रोहित खरांच्या बॅट मधून षटकार आलाय. टीमची धावसंख्या 34 या आकड्यावर. 34 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट एक आलाय. स्विच हिटचा फटका चांगला आहे. इनफिल्डचा वापर केलाय, फेकून दिलाय सीमारेषे पलीकडे. रोहित खरात आता गोलंदाजीच्या माइंड सेटने आता खेळताना दिसतोय. लाजबाब बॅटिंग करत असताना चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. 4 बॉल मध्ये 17 धावा. हा स्विच हिटचा फटका, काय फटका आहे. पोझिशन बदलली त्यानंतर मात्र काय हँड आउट आय कॉर्डिनेशन चांगलं होतं रोहित करायचं. काय बॉलवरती नजर आहे आणि पहा पॉइंटच्या वरून हा फटका खेळलाय. चांगला फटका, बॉल सीमारेच्या पलीकडे. 4 बॉल मध्ये 17 धावा बनवलेत. अकुटपाचा बॉल हुक केलाय, चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. वरचा राहिलाय करण घनसोलकरचा. लोवर फुलटॉस बॉल ट्राय केलाय डीप मध्ये शतरक्षक आहे आणि तिथे त्याला हुलकावणी देत बॉल सीमारेच्या पलीकडे चाललाय. बंद झालेत. ओहो, स्लॉट मध्ये होता बॉल आणि त्याला आता पाठवलं असं वाटतं प्लॉटच्या बाहेर. अक्षय पवारनं प्रयत्न चांगला केला होता, सुपरमॅन सारखी उडी घेतली होती, परंतु बॉलचं जर इलिव्हेशन पाहिलं तर सीमारेषेच्या बाहेरच होतं आणि रोहित कराच्या बॅटमधून एक मोठा षटकार आलाय. बॉल सीमा पार, सिक्सर. आणि या सहाऱ्यांच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 64. चांगली बॅटिंग. रोहित खरात आता सेट झाला आणि खूप चांगली बॅटिंग करतोय. अगदी 13 बॉल मध्ये 36 धावा साकारल्यात आतापर्यंत त्यानं. खूप चांगली बॅटिंग. अगदी मैदानाच्या चहू बाजूला फटक्यांची अगदी सजावट करतोय या मॅच मध्ये रोहित खरात. आस्वी चीट, हा बॉल सुद्धा थर्डमॅनला बीट करून चाललाय. डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक चौकार येतोय रोहित कराच्या बॅटमधून. संत बाळूमामा प्रतिष्ठान वर्सेस सामना आपण पाहतोय. स्वागत बिझनेस पार्क रिग्नेश 11. रिग्नेश 11 टीमने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला. 5 ओव्हरचा सामना आतापर्यंत संपलाय आणि संत बाळूमामा प्रतिष्ठान टीम बॅटिंग करत असताना 1 गडी बाद 68 धावा आणि त्या रोहित खरात. आस्वी चीट, हा बॉल सुद्धा थर्डमॅनला बीट करून चाललाय. डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक चौकार येतोय रोहित कराच्या बॅटमधून. संत बाळूमामा प्रतिष्ठान वर्सेस सामना आपण पाहतोय. स्वागत बिझनेस पार्क रिग्नेश 11. रिग्नेश 11 टीमने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला. 5 ओव्हरचा सामना आतापर्यंत संपलाय आणि संत बाळूमामा प्रतिष्ठान टीम बॅटिंग करत असताना 1 गडी बाद 68 धावा आणि त्यामध्ये आपण पाहू
फुलर लाईनचा बॉल इनसाइड इनफिल्डच्या वरून थ्रू द कव्हर. टिपिकल सौरभ गांगुली दादाचा फटका आपल्याला आठवण करून दिलाय. रोहित करातनं बॉल सीमारेषच्या पलीकडे 4 रन सिक्सर. आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 18 बॉल मध्ये 52 धावांची एक नाबाद इनिंग. 288 चा त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट राहिला. व्हॉट अ बॅटिंग. आणि धावा पोहोचवलेल्या आहेत. 4 उत्तुंग षटकार, 5 चौकार त्याने ठोकलेत या मॅच मध्ये. आणि 18 बॉल मध्ये तब्बल 52 धावा नॉट आउट त्याने बनवलेल्या आहेत. 88 धावा झाल्यात. 89 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. स्वागत बिझनेस पार्क रिग्नेश